सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश कोर आणि त्यांच्या जोडीला मनोज केंबारी. आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं भगवा चषक पर्व 31 मध्ये सहर्ष स्वागत. कुणाल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिले षटक हाताळण्यासाठी 5 षटकांची लढत. 3 षटक समालोचन कक्ष एंड, 2 षटक हवे एंड कडून होताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांच्या लढतीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 दिग्गज एकमेकांच्या समोर. सामन्याला होईल सुरुवात. ए बी गो. पहिला बॉल कुणालचा समोर प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश. पहिलाच बॉल. चांगला फटका जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील कुणाल राव. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण आहे कुणालकडून. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल आर्यन स्पोर्ट क्लब टीम रेस. बॅटल देखील रंगताना पाहायला मिळेल. तुळशीदास बांडे वर्सेस सुभाष केंबारी, जे दोन्ही संघ मालक आहेत. कित्येक वर्ष ज्यांनी अधिराज्य गाजवलंय या मुरबाड क्रिकेटवर, ते एकमेकांच्या विरोधात आता लढताना देखील पाहायला मिळतील. एक धाव धावपलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुणाल, स्ट्रायकर एंडवर मनोज केंबारी. चांगला चेंडू इथे तळला. व्हेरी गुड बॉल. कुणालची ताकद राहिली. पहिलाही सामना आपण पाहिला जिथे चेसिंग करणाऱ्या टीमने विजय नोंदवताना पाहायला मिळाला. टॉस फार इम्पॉर्टंट आहे या मैदानावर. सिमेंटची खेळपट्टी आहे. अतिशय फलंदाजांसाठी चांगलं असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. धावा या मैदानावर बनताना आपण पाहिल्यात. कुणालचा बॉल नो बॉल इथे पंचांनी घोषित केला. प्रत्येक चेंडू लक्ष ठेवून इथे हाताळावा लागेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 2 या धावफलकावर. टू ऑन द बूट. 2 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपली ताकद आजमावताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. कुणालचा बॉल. फटका इथे चांगला. क्षेत्ररक्षक आहेत ॲक्की. चांगलं क्षेत्ररक्षण ॲक्कीकडून आपल्याला पाहायला मिळालं. तालमेल फार महत्वाचा. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं कॅप्टन दौलतकडून. एक धाव याही बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 3 या धावफलकावर. 3 धावा धावफलकावर. योगेश कोर वर्सेस कुणाल राव. हे बॅटल देखील चांगलं रंगताना पाहायला मिळेल. मनोज केंबारे वर्सेस विशाल तुपे. चांगले खेळाडू आहेत या टीम मध्ये देखील. मजा येईल या मॅचला. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत कुणालला स्ट्रायकर इनवर, बॅटर योगेश कोर. योगेशचा खेळ फार महत्वाचा राहील. कुणालचा बॉल रडार मध्ये होता. उंच असा फटका. एक टप्पा खात चेंडू जाईल सीमा पार. योगेश कोरच्या पाठमधून हा 4 चौकार. तुमचंही कौतुक व्हायला पाहिजे. चौकार येताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका सदवत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. धर्मेंद्र वर्मा सर यांचा अवंतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल. लांब पोहोचेल ती आता 8 ऑन द बूट. 8 धावा. 2 बॉलमध्ये 5 केलं ते योगेश कोरने. चांगली फलंदाजी त्याची सध्याच्या घडीला आपण पाहतायत. कुणालचा बॉल उडवला हवेमध्ये. डीप अक्षरा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न इथे केला. पाहता पाहता 2 धावा. पांडुरंग माळी बॉल करेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. वन ऑफ द लेजंड विकेट कीपर. त्यांची भूमिका देखील फार महत्वाची राहिली मॅच मध्ये. धावफलक 10 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे. टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि बॅटिंग आता भरपूर चांगली होत असताना पाहिले मिळते. इथे पुन्हा एकदा बिग हिट. लॉंग ऑफला फटका. ॲक्की टोले. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या 11 विदाउट लॉस. संधी द बॅट डीजे धनुला.
सुरुवात मैदानाच्या आतमध्ये योगेश कोर यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. सिंगल डबलवर चांगलाच भर दिला दोन्ही खेळाडूंनी. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, कॉम्बिनेशन भरपूर चांगलं आहे आणि याचा फायदा संघाला होताना पाहायला मिळाला. 11 धावा आल्यात पहिल्या षटकात. 5 षटकांची लढत, 3 षटक लगातार रेग्युलर समालोचन कक्ष एंड कडून होतील आणि 2 शेवटचे षटक हवे एंड कडून. या 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये जो संघ जिंकेल तो ओम साई कलमकांडे या टीम बरोबर खेळेल आणि जो संघ पराभूत होईल तो जय हनुमान बेलपाडा या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. 6 सामने आजच्या दिवसात कव्हर करायचे, त्यातून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल जो बक्षीस फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. एक अप्रतिम आयोजन या भगवा चषकाचं आपण पाहत आहेत. या क्रीडा स्पर्धेचे सर्व सुनीलजी माळी, नियोजक नकुलजी भांडे आणि त्यांचा संपूर्णच स्क्वॉड, सुनील माळी मित्रमंडळ आंबेले खुर्दचं भरपूर चांगलं आयोजन. सातत्यानं 31व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा. एक्की टोले अर्थात कनी आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर योगेश कोर आहे. भरपूर चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पेश केली. मोठ्या इनिंगसाठी हा खेळाडू जाणला जातो. कित्येक क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप या खेळाडूने सोडली. एक्की तयार. पहिलाच बॉल रडार मध्ये उंच गेला. लांबी मिळते का ते पाहायचं. कुणाल राव प्रयत्न करतात परंतु त्यांचे प्रयत्न पडतील अपुरे. चेंडू जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर. येतो योगेश कोरच्या बॅटमधून सिक्सर. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड या खेळाडूला मिळाला. असा असणारा प्रिन्स ऑफ मुरबाड अर्थात टेंबरे गावची रन मशीन सध्याच्या घडीला मैदानाच्या आत चांगलं क्रिकेट खेळत असताना योगेश कोर याला आपण पाहताय. धावपलकावर धाव संख्या 17, 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावपलकावर. 0-1 आमचे परम मित्र अनिकेतजी तुपे सातत्याने या टीमवर प्रेम करत असतात. देवगाव टायगरसाठी आणि भगवा चषकासाठी त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे विकेट केला, फटका फसलाय, चेंडू हवेत. भरपूर चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. तोपर्यंत इथे मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. विदाउट लॉस आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे 19 धावा धावपलकावर. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला ते खेळतात. रिक्स आणि रिवॉर्ड सध्याच्या घडीला मिळत असताना गोलंदाज तयार आहेत. ऍक्टिव्ह शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू तिथे इष्टिरक्षण थोडंसं खराब राहिलं आणि पंचांचा देखील अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. एक धाव फार महत्वाचे. आजच्या रूपाने एक सिंगल संघाची धावसंख्या वाढेल, लावून पोहोचेल. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा. चांगले क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे चांगली सुरुवात मैदानाच्या. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला टीम देवगाव टायगर्सने. बिग हिट परंतु फटका इथे फसलाय का ते पाहायचं. क्षेत्ररक्षक होते ते पुन्हा एकदा बनतील दर्शक. योगेश कोर ऑन फायर. सिक्सर. सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. योगेश कोर या खेळाडूची चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाज त्याला काहीसा कानमंत्र दिला जातोय. विशाल तुपे, कुणाल राव, दौलत तुपे यांच्या माध्यमातून. परंतु आता सध्याच्या घडीला आक्रमण चालू आहे. 7 बॉलमध्ये 22 बनवल्यात. योगेश कोर आक्रमण करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक्की टोले कमबॅक करेल का ते देखील आपल्याला पाहायचंय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 15 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे पाहावी लागेल आणि आता मात्र पंचांचा अवांतरचा इशारा आणि चॅलेंज केलंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. DRH ची मागणी.
तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. त्याला काय होतं असं गेल्यावर? इथे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिचला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. योगेश कोर सेट ऑन फायर सिक्सर. ब्युटिफुल बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आत योगेश कोर या खेळाडूचे पाहायला मिळते. 32 ऑन द बोर्ड, 32 धावा. धावफलकावर सर्व अँगलने फटके दाखवले जातात. योगेश कोर ब्रँडेड हिट आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 ऑन द बोर्ड, 32 धावा. गोलंदाज सय्यार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. स्लोवर वन बॅकफुटला गेले. आता फटका चांगला गॅप मधून चेंडू. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. पॉवरफुल फलंदाजी योगेश कोरची. चेंडू सीमा पार, चौकार. सही शुभाग म्हणत ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅकफुटवर गेले, जागा बनवली. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला बहरदार फटका. योगेश कोर सध्याच्या घडीला चांगल्या स्ट्रेच मध्ये पाहायला मिळतात. भरपूर चांगली फलंदाजी. सर्व अँगलने फटके दाखवले जातात. इन क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर जबरदस्त टेलिकास्ट. सध्याच्या घडीला रोहित रॉय ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आलाय चौकार. 36. 2 षटकांचा खेळ समाप्त. डीजे दादा पवार हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण एकही अर्धशतक पाहिलेलं नाही.
ते अर्धशतक कंप्लीट होईल का योगेश कोर यांच्या बॅटमधून ते पाहायचं. 10 बॉलमध्ये ते 32 या धावसंख्येवर खेळतात. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विकेटच्या अपेक्षेमध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर गोलंदाज कुणाल यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी दौलत तुपे यांनी. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू होईल. आधी आलेत, सॉरी, गोलंदाजी ट्रॅकवर आधी टोले. मनोज ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल अडव्या बॅटने चांगला फटका जो मात्र सजवला. एक सिंगल या बॉलवर येईल. चांगलं क्रिकेट मनोज केंबार यांच्या माध्यमातून. योगेश कोर चांगल्या फॉर्म मध्ये. जास्तीत जास्त स्ट्राईक योगेश कोर यांच्याकडे ठेवली जाते आणि त्याचा फायदा सध्याच्या घडीला आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेला होता. चांगलं क्रिकेट. 37 धावा धावफलकावर. या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम टीम सरळगावच्या नावावर तो विक्रम मोडला जाईल का ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगले. हो, तिथे चुकीचा थ्रो पाहायला मिळाला आणि जिथे विकेट होऊ शकले असते तिथे एक धाव. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 39 या धावफलकावर. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु फेकी करत असताना थोडीशी चूक केली. रनआउटची संधी होती. नॉन स्ट्रायकर इनवर थ्रो केला असता तर. त्यानंतर सप्लाय पाहायला मिळाली मनोज केंबार योगेश कोर यांची. लगेचच 2 धावा तिथे बनताना पाहायला मिळाला. 39. बिगिट केलाय. तिथे चेंडू हवे. तो प्रयत्न चांगले आहेत परंतु क्षेत्ररक्षक राहतील दूर. एक टप्पा खात चेंडू जाईल सीमापार. येतोय चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील फ्लाय होती. वेग पकडते धावसंख्या. काय फटकेबाजी करतो योगेश कोर. त्याच्या रडार मध्ये बॉल येत आहेत. क्षेत्ररक्षकांपासून दूर वरती फटके खेळले जातात आणि ही त्याची ताकद नेहमीच राहिली. प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. ब्युटिफुल बॅटिंग. आधीचा बॉल अडव्या बॅटनं फटका खेचला. तिथे आहेत कुणाल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 44 विदाउट लॉस. 13 बॉलमध्ये 39 बनवले ते योगेश कोरने. 4 बॉलमध्ये 2 बनवले त्या मनोजने. 44 धावा आहेत धापलकावर. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आधीने या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा ज्या मात्र खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. आधी टोले समोर मनोज. इथे टाकलेला चेंडू. चांगली गोलंदाजी आधीची या षटकात. एक सिंगल अजून येते या बॉलवर. संघाची धावसंख्या 45. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे 45 धावा. धापलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. देवगाव टायगर्स यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला भरपूर चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने जर पाहिली फलंदाजी स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे. दोनही खेळाडू योगेश कोर आणि कुणाल राव सध्याच्या घडीला मुरबाड टीमला रिप्रेझेंट करतायत. त्यामुळे मजा येईल या मॅचला. इथे चांगला चेंडू पॅड लाईनवर होता. त्याला ओळखलं. पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. योगेश कोर सध्याच्या घडीला करतोय आक्रमण. 3 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा. टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. योगेश कोर 14 चेंडू 43 धावा.
जिम्मेदारी दिली जाते ते आपल्याला पाहायचं. प्रथमेशला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. प्रथमेश शेळके चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी तयार होतील. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 49, त्यामधल्या 43 धावा योगेश कोरने बनवल्यात. भगवा चषक पर्व 31 31व्या पर्वातलं पहिलं अर्धशतक या क्रीडा स्पर्धेत येते का ते देखील आपल्याला पाहायचं. प्रथमेश आहेत गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण त्यांना पाहतायत. गोलंदाजी करत असताना त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. अनेक क्रीडा रसिक आमच्या बरोबर ऑनलाईन जोडलेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथमेश शेळके गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर मनोज केंबारी. 49 धावांची अभेद्य भागीदारी सध्याच्या घडीला या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट राहिलं या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहेत. प्रथमेश बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक येतील विशाल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, वेल स्टॉप आणि याच बरोबर अर्धशतकीय भागीदारी कंप्लीट होती. 50 धावा आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन भरपूर चांगलं राहिलं. 6 बॉल फेस केलेत मनोजने, धावा बनवल्या 4. 14 बॉल फेस केलेत योगेश कोरने, त्याने धावा बनवल्या 43. 50 धावा धावफलकावर आहेत. 50 धावा धावफलकावर. योगेश सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. प्रथमेश शेळके गोलंदाजी ट्रॅकवर तयार. विकेट केलाय, चेंडू उंच हवेत. एक सिंगल आधी आलेत बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण आधीकडून राहिलं. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 52 ऑन द बोर्ड. 52 धावा सध्याच्या घडीला. महत्वाचा सामना मैदानाच्या जो जिंकेल तो ओम साई कलमखांडे या टीम बरोबर लगेचच तिसरा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे महत्वाची लढत इथे प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेला. बिग बॅश पद्धतीने सामनेत एक सामना जरी तुम्ही पराभूत झाला तुम्हाला पुन्हा एकदा संधी. त्यामुळे आज कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 45 या धावसंख्येवर खेळतो योगेश कोर. प्रथमेशचा बॉल बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. व्हाट अ कॉट. जबरदस्त झेल आदी टोलेकडून. योगेश कोर चा खेळ समाप्त. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन आपण पाहतायत 16 बॉल फेस केले, 45 धावांचं योगदान, ज्यामध्ये 4 चौकार 3 षटकार. 281 चा स्ट्राईक रेट राहिला योगेश कोर या खेळाडूचं. ते आता माघारी येतील. निपाटर मैदानाच्या आतमध्ये धनाजी टोके. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. प्रथमेशचा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न योगेश कोर यांचा राहिला आणि तिथे आधीचं कौतुक करायला पाहिजे. दबावामध्ये असताना भरपूर चांगलं जजमेंट आणि भरपूर चांगला झेल त्यांनी टिपला. योगेश बाद होतात. नि बॅटर धनाजी मैदानाच्या आत. 45 धावांची 20 स्फोटक खेळी पाहायला मिळाली योगेश कोरची. तो आता इथून पुढे धावफलक थांबवण्याची जिम्मेदारी प्रथमेशच्या खांद्यावर. विकेट त्याने मिळवून दिली आपल्या टीमला. क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं राहील टीम देवगाव टायगर्स या टीम कडून. गोलंदाज तयार आहेत. प्रथमेशचा बॉल फुल टॉस. धनाजीच्या पाठमधून फटका चांगला, परंतु आधी यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ते करतात. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 53 आणि तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला DRS.
इट्स फेयर डिलीवरी, जो भी मिलता है धर्मेंद्र भाई को अच्छा ही मिलता है. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 53 धावा. या षटकात कमबॅक झालेला आहे, परंतु आता मनोजला जिम्मेदारी घ्यावी लागेल. मनोज केंबार ऑन स्ट्राईक. ओ अजून एक प्रथमेचा लाजबाब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वन ऑफ द ओव्हर हा पंचांनी इशारा केलाय, परंतु भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रथमेशची. 5 चेंडू हाताळले, धावा खर्च केला फक्त त्याने 4, आणि एक महत्वाची विकेट योगेश कोरला थांबवलाय. 10 ते 15 धावांचा तो फरक ठरू शकतो. अचूकता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये प्रथमेश. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. शेवटचा बॉल. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ होईल समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 ऑन द बोर्ड. टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. फक्त 4 धावा या षटकात पाहायला मिळाला. डीजे धनू. धापलकवर धावसंख्या 53. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि अंतिम षटकामध्ये अदित टोले यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. पहिल्या 3 षटकांमध्ये भरपूर धावा आल्या. योगेश कोर चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाले, परंतु योगेश कोर बाद झाल्यानंतर त्यानंतरच्या 3 बॉलवर फक्त 1 धाव आली. चांगली गोलंदाजी प्रथमेशची, कौतुक त्याचं व्हायला पाहिजे. या अंतिम षटकामध्ये आदी यांना आमंत्रित केलं. स्ट्रायकर इनवर बॅटर धनाजी. गोलंदाज सय्यद. आदी विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे खूप मोठं अपील होतं, पंचांचा नकार पाहायला मिळाला. एक सिंगल लेग बाईस च्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 54 धावा धावपलकावर आहेत. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना देवगाव टायगर्सचे गोलंदाज एक वेळेस असं वाटत होतं की कुठेतरी 70, 75, 80 पर्यंत धावफलक जाऊ शकेल, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली प्रथमेशची विकेट देखील मिळवली आणि त्या षटकात फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. पहिला चेंडू 1 धाव येताना पाहायला मिळाली. ओ इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम राहिला. एसटी दाखवली आणि अक्षरशः आधीने एसटी वाकवली. फलंदाज बाद. कमबॅक जबरदस्त केलं देवगाव टायगर्स या टीमने. यासाठी टीम ओळखली जाते. गोलंदाज आता अधिक गोलंदाजी ट्रॅकवर. न्यू बॅटर स्वप्नील स्वतः कॅप्टन आलेत. कॅप्टन नॉक खेळावं लागेल. जरी 4 बॉल शिल्लक असतील, 2 ते 3 मोठे फटके जर स्वप्नीलच्या बॅटमधून आले तर धावफलक 60+ जाऊ शकेल आणि मजा येईल मॅचला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन सध्याच्या घडीला करत असताना कॅप्टन. गोलंदाज तयार आहेत. आदी टोले समोर स्वप्नील. ओ इथे टॉपेज लागला. एसटी रक्षण राहिले खराब. धावा मिळतील स्वप्नीलला पहिल्या बॉलवर 4. स्वप्नवत सुरुवात. चौकार.
चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 58. आधी गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी जे मात्र पाहायला मिळते. चांगला चेंडू इथे हाताळलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड सुंदर गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. 58 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील. भरपूर चांगली कामगिरी सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळते. आज चुकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवली. गोलंदाज सध्याच्या घडीला पाहतोय आपण आदिला. स्ट्राईक रेनवर धनाजी. वेल फिनिश करावे लागेल धनाजीला. परंतु काय गोलंदाजी केले. आधीच देखील कौतुक व्हायला पाहिजे. शेवटच्या बॉलवर येते विकेट. धनाजी बॅक टू द पवेलियन. धावफलकावर धावसंख्या 58. विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य टीम देवगाव टायगर्सला. संधी देव्या डीजे
मीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुणाल राव आणि त्यांच्या जोडीला दौलत तुपे जे मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. जाव्या मैदानाच्या आत जिथे पाहूया आता हा दमदार सामना. 59 धावांचं लक्ष कुणाल राव आणि त्यांच्या जोडीला दौलत मैदानाच्या आतमध्ये दाखल. योगेश कोर गोलंदाजी मार्कवर तयार. 59चं टार्गेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला कुणाल रावच्या बॅटमधून तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त. 2 धावा या बॉलवर मिळतील. काय सर चेक करायचंय? ओके, तिसऱ्या पंचांची मदत. त्याने असं केलं, मला वाटलं आउट दिलं काय. हो सर, बघा कुठे गेले. रावच्या बॅटमधून 4 चौकार. चांगलं क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे, त्याचे प्रयत्नच चांगले होते, परंतु कुणाल रावच्या बॅटमधून आलाय चौकार. संघाचा अकाउंट ओपन. 59चा पाठलाग. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. संघाची धावसंख्या धावफलकावर 5. योगेशला पाहतोय आपण. योगेश कोर समोर दौलत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी. इथे एक धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 6 या धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा. कुणाल रावच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. स्वप्नील. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले स्वप्नील कडून. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 7 धावा. जो संघ जिंकेल तो ओम साई कलम कांडे या टीम बरोबर लगेचच तिसरी मॅच खेळताना पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा. योगेश कोर गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन जे मात्र पाहायला मिळालं. योगेश कडून चेंडू आलाय डॉट. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 7. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या षटकातील कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टेंबरे विपक्ष देवगाव. सात धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. योगेश. योगेशचा बॉल सरळ एस्टनवर आदळेल. विकेटचं होतंय पतन. फलंदाज दौलत बॅक टू द पेव्हिलियन. 7 झालेले आहेत. 7. पहिल्या बॉलवर 4. त्यानंतर लेग बाय चेक. 7 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विजयासाठी 24 बॉल आणि आता 52 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये कॅप्टनच्या हातामध्ये चेंडू सोपवला. संघ मालक देखील आहेत सुभाष केंबारी. 24 बॉल 52 धावेंचं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते पाहायचं नाही. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. विशाल तुपे.
गोलंदाज तयार होतील सुहास केंबारी. स्ट्रायकर इनवर कुणाल राव यांना आपण पाहतायत. धाबलकावर 7 धावा आहेत. महत्वाचा खेळ राहील कुणाल रावचा. 24 बॉल आणि 52 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सुहास. पहिलाच बॉल बॅक टू बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वप्नील आलेत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले स्वप्नीलचं. एक धाव या बॉलवर येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 8 या धावफलकावर. 51 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार आहेत सुहास. इथे राखलेला हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका विशाल यांच्या बॅटमधून. पॉवर प्ले मध्ये धावा बनवाव्या लागतील ज्यावेळेस तुम्ही 59 चा पाठलाग करतायत, परंतु अचूकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल टाकले सुहास केंबर यांनी. 2 धावा खर्च केल्यात. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतात. कित्येक वर्ष आपल्या टेंबरे गावासाठी मुरबाडसाठी क्रिकेट त्यांनी खेळलेलं. ते गोलंदाजी ट्रॅकवर सुहास. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल. कुणाल रावच्या पाठमधून आक्रमण. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. चौकार. सध्याच्या घडीला सर्वात फॉर्म मध्ये असलेला मुरबाड तालुक्यातील खेळाडू म्हणून देखील या खेळाडूचा उल्लेख होतो. कुणाल राव चौकार आला, परंतु दुसऱ्या बाजूला लेजंड आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. फुलटॉस. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. एक धावे येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 14 या धावफलकावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार सुहास. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 14 धावा. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना 7 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. सुहास केंबारी तयार. इथे विकेट केला. विशाल तुपेचा क्रमांक फेकून दिलाय चेंडू डीप मिड विकेटला. येतोय सिक्सर. धावफलकावर धावसंख्या 20 धावा. विशाल तुपेच्या पाठमधून आलेला षटकार फार महत्वाचा होता आणि महत्वाच्या वेळी त्याच्या पाठमधून षटकार आला. 20 धावा आहेत. विजयाचं समीकरण आपण पाहू. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18. 18 बॉल 39 धावा. 18 बॉल 39. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. अठरा बॉल 39. आस्किंग रन रेट 13. कुणाल राव स्ट्रायकर एनवर. गोलंदाजी मार्कवर योगेश कोर यांना आपण पाहतो. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत. आता फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. विकेट फार महत्वाचे राहतील टेंबरेसाठी. दुसऱ्या बाजूला षटकार चौकार जर आले तर मॅच खुली होईल देवगावसाठी. कामगिरी कशी होते ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतो योगेशला. गोलंदाजी करत असताना योगेश कोर. चला वेळ वाचवणं फार गरजेचं राहील, ही महत्वाची सूचना. योगेश गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर एनवर कुणाल राव.
पहिलाच बॉल बिगिट केलाय, चांगला फटका, गॅप मधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. कुणाल रावच्या बॅट मधून 4 चौकार. त्याच्यानंतर संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 24 धावा. 35चं टार्गेट आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी. योगेश कोर समोर कुणाल राव. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 16-35 हे समीकरण. 16 बॉल 35. कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर योगेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. योगेश कोर इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, बॅक टू बॉलवर फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. आयुष क्षेत्ररक्षण खराब आणि इथे चेंडू सीमारेषेच्या जवळपास. मला वाटतं स्वप्नीलचं पाकअप चांगलं आहे, परंतु तोपर्यंत 3 धावा आहेत. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 27. 27 धावा धावफलकावर. योगेश कोर गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकर इनवर विशाल, त्याच्या पाठमधून षटकार आलाय, त्याचा आत्मविश्वास इथे वाढलेला. योगेश इथे लाईन पाहावी लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. 28 धावा. 59चा पाठला करायचा. 28 बनवल्यात, 31 अजूनही बनवायच्यात. 15 काय होतं रे आपोआप गोलंदाज सय्यार आहेत. इथे टाकलेला बॉल, बिग हिट, विशालचं आक्रमण, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार, सिक्सर. षटकार आला. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर रडार मध्ये दिल्यानंतर सरळ बाहेर फेकला. ही ताकद विशाल तुपेची. चांगला फटका त्याच्या पाठमधून. षटकार आला. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 34. 25 बनवायच्या. 14 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 4 बॉल मध्ये 13 बनवल्यात विशाल तुपेने. चांगली फलंदाजी. तिसऱ्या बॉलवर तिसरा येतो का ते देखील पाहायचं आपल्याला. फुलटॉस, चांगला फटका. डिपॅक्सच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेल रनिंग बिटवीन द विकेट. कॉम्बिनेशन भरपूर चांगल्या दोन खेळाडूंचं. सातत्याने ते एकत्र खेळतात. बॉन्डिंग भरपूर चांगली आहे. 2 धावा येईल. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 36. 36 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहता इथे योगेश कोरला थोडीशी महागडी गोलंदाजी या षटकात होतीये. 36 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. इथे लेटकट खेळले. चांगला फटका, गॅप मधून चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. विशालच्या बॅट मधून चपराक. 4 रन. चेंडू आहेत 19ची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत संधी डीजेला.
शक्यतो विशाल. दुसऱ्या बाजूला आक्रमकता सातत्याने धारण करणारा खेळाडू कुणाल स्ट्रायकर इनवर. 12 बॉल 19. पहिलाच बॉल बॅटची एज आणि आता चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कुणाल रावच्या बॅटमधून 4 चौकार. आता 15ची आवश्यकता. भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना देवगाव टायगर्स, कुणाल राव, विशाल तुपे. क्वालिटी क्रिकेट. इथे टाकलेला हा चेंडू आर्यनने कमबॅक केलं. ही ताकद आर्यनची देखील राहिली. सॉरी आयुष्यात ज्यांची गोलंदाजी भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 10 बॉल आणि 15 हे समीकरण. 44 धावा आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. कमबॅक मैदानाच्या आत. 9 बॉल आणि आता 15ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी होती आयुष कडून. अचूकता दाखवतो आपल्या गोलंदाजीवर. पहिल्या बॉलवर टॉपेज लागत तिथे चौकार पाहायला मिळाला. गली आणि स्लिप मधून तो 4, परंतु तदनंतरचे 2 बॉल डॉट आलेत. 9-15 हे समीकरण. कुणाल ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिला कुणाल रावला विशालने. 8 बॉल 14 हे समीकरण. 8 बॉल 14. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना आयुष. आयुषचा बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका. विशालच्या बॅटमधून गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे, परंतु 2 धावा नाही रोखू शकणार. अप्रतिम क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळाल. संघाची धावसंख्या वाढेल. 47. 7-12 हे समीकरण. 7 चेंडू आणि 12 धावा. हा चेंडू फार महत्वाचा. इथे कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे एखादा मोठा फटका येईल की हा चेंडू डॉट होतो ते देखील पाहायचं. निर्णायक चेंडू आयुष. बिग हिट. कडक फटका, परंतु क्षेत्ररक्षण योगेश स्कोरचा आपलातून. सामना आलाय 6 चेंडू 11 धावा. सहा चेंडू आणि 11 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिला सामना वैशाखरे त्यांच्या विरुद्ध जयभवानी स्पोर्ट खाटेगर. दुसरा सामना शिदाची उमरोली त्यांना फाईट करेल नांदगाव. तिसरा सामना प्रावी 11 इंदे त्यांना फाईट करेल जय भारत शिरगाव. आणि चौथा सामना जय हनुमान ओजिवले त्यांना फाईट करेल एकलेशाही टोकावडे. उद्याचे हे संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 6 बॉल 11. पहिलाच बॉल इथे आलाय डॉट. समीकरण चेंज. 5 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं खास करून टेंबरे टीमचं. मॅच मध्ये आता दबदबा ते निर्माण करतायत. 5-11 परंतु विशाल मैदानाच्या स्ट्रायकर इनवर.
इथे टाकलेला हा बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला आणि ते फलंदाज बाद होईल विशाल. 4 बॉल बनवायच्यात 11. व्हाईट बॉल साठी ओके. कुणी घेतलेले बॅटिंग करणाऱ्या टीमने? इट्स फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट. 4 बॉल 11. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहताय. भूषण गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 4 बॉल 11. कुणाल राव ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. 4 बॉल 10 वर सामना आला. कुणाल राव ऑन स्ट्राईक. सलामीचा बॅटर आहे. पाहूया त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचे. नॉन स्ट्रायकर इनवर आदित्य टोले. 4 बॉल 10. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. सामना आलाय 3 बॉल 8. 3 चेंडू 8. 3 चेंडू आणि 8 धावा आहेत. ते 2 मोठे फटके मॅच जिंकून देतील देवगावला, परंतु 2 डॉट बॉल वर्चस्व राखतील. टिमरे टीम काय करते ते पाहायचंय. कुणाल राव सलामीचा फलंदाज सेट झालाय मैदानाच्या आत. त्याची फलंदाजी कशी होते की दुसऱ्या बाजूला भूषण. इथे टाकलेला हा चेंडू. चेंडू हवेत. चांगला फटका कुणाल रावच्या बॅटमधून. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. शेवटचे 2 चेंडू. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6 धावा. कुणाल राव सध्याच्या घडीला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर. खूप सारी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. आधी आणि प्रथमेशने केलेलं कमबॅक आपण पाहिलं आणि आता फलंदाजीमध्ये कामगिरी कशी होते ते पाहायचंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. बनवायच्यात विजयासाठी 6 धावा. 2 बॉल 6 कंपल्सरी चेस. बिग हिट केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल झाला. कुणाल राव बाद. 1 बॉल 6 धावा. एक चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 धावा. 1 बॉल 6.
हे समीकरण कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एक बॉल 6 भूषण टू ॲक्की. चला वेळ वाचवणं देखील फार गरजेचं. ओम साई कलमखांडे टीमचा कॅप्टन आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये संपर्क साधा. बिग हिट बिग हिट बिग हिट और ये सिक्सर. एक चेंडू 6 लागत असताना किट्टोलेने खेळलेला बहरदार षटकार. रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ॲक्की टोले हुकमाचा एक्का त्याच्या बॅटमधून आला हा जबरदस्त सिक्सर जो मात्र पाहायला मिळाला. एक बॉल 6ची आवश्यकता असताना खेळलेला उत्तुंग षटकार. लगेचच आता टॉस आपण करणार आहोत. टॉस जो मात्र करतोय मग काय आयोजक कमिटीचा निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचेल. सागर चौथा सामना तुम्ही खेळा. ओके. जय हनुमान बेलपाडा. जय हनुमान बेलपाडा आहे का टीम. जय हनुमान बेलपाडा महेश भाऊ टीम आहे का सर्व. चला टॉस साठी जय हनुमान बेलपाडा आणि त्यांच्या विपक्ष आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच याकडे जाऊ आपण. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी रोशन शेठ भांडे यांना विनंती करतो. या आपण रोशन शेठ महाराज देखील आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. बॉल 6 लागत असताना खेळलेला षटकार आपण पाहिला. महाराज या आपल्या शुभास्य मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण जो मात्र देतो ॲक्कीला. भरपूर सारा अनुभव आणि त्या अनुभवाचा आज फायदा झाला टीमला. एक बॉल 6 लागत असताना खेळलेले षटकार. धन्यवाद. जय हनुमान बेलपाडा टीमचा कॅप्टन आलेले आहेत. रोहित आलेले आहेत ऍज अ कॅप्टन म्हणून. टॉस साठी चला. टॉस हेड आणि टेल. ओके. कोण कॉल करतंय. टेमरे टीमचे कॅप्टन. हेड आणि टेल आलेला. रोहित टॉस जिंकलाय. काय निर्णय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. खूप साऱ्या शुभेच्छा. विलंब न करता लगेचच क्षेत्ररक्षण लावायचे टीम जय हनुमान बेलपाडा. धन्यवाद.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला आपली फिल्डिंग सेट करून घ्या आणि विनंती असेल की चला आपले सलामीचे 2 बॅटर्स मैदानामध्ये प्लीज लवकरात लवकर दाखल करा. आज आपण पाहतोय भगवा चषक 2026. मित्रांनो, इतकं सोपं नव्हतं. बिग बॅश लीग पद्धतीने फक्त आणि फक्त 4 संघांमध्ये नक्कीच आजचा दिवस खेळवणं, परंतु नक्कीच सुनीलजी माली, नकुलजी भांडे या सरांनी नक्कीच हे शक्य केलंय. एक वेगळी संकल्पना. मुरबाड टेनिस क्रिकेट मधून वंचित असलेले संघ, परंतु त्यांना संधी देण्याचं काम आज भगवा चषक 2026 मध्ये नकुलजी भांडे आणि खऱ्या अर्थाने सुनीलजी माली या दोघांनी नक्कीच इथे केलंय. एक दमदार आयोजक, दमदार नियोजक सातत्याने नक्कीच मुरबाडकरांसाठी भगवा चषक म्हटलं की परभणी असते
आणि आज नक्कीच आपण एन्जॉय देखील करत आहोत. युट्यूबच्या माध्यमातून टेंक्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत. खूप चांगली मॅच आपल्या भेटीला येईल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे त्यांच्या बी पक्ष आपण पाहिलं तर नक्कीच जय हनुमान बेलपाडा दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांसाठी देखील परभणी असेल, कारण की मुरबाड तालुक्यातील दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना त्यांना आपण पाहतो आणि खूप चांगला खेळ सातत्याने आपण पाहिलं तर नक्कीच प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याच अनुषंगाने नक्कीच राहुल सोमणे याच्या माध्यमातून देखील भरपूर चांगला खेळ, त्याच अनुषंगाने रोहित हरड असेल, असे भरपूर म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच मुरबाड तालुक्यातील तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटचे आज इन ऍक्शन मध्ये भगवा चषकामध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांचं देखील करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल योगेश कोर साठी राहुल सोमणेचा आपण पाहतोय. इथे पहिला बॉल खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला आपण पाहताना पाहतोय म्हणजेच राहुल सोमणेची, कारण की मागील मॅच मध्ये देखील अशा पद्धतीची सुरुवात राहुल सोमणेच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने योगेश कोर याच्या विरुद्ध चांगला डॉट बॉल इथे फेकला जातो. पहिला डॉट बॉल, अप्रतिम सुरुवात करताना आपण राहुल सोमणेला पाहतोय. योगेश कोर प्रिन्स ऑफ मुरबाड म्हणून त्याची ओळख सातत्याने आपण पाहत असतो, ऐकत असतो. या नावाचा परिचय देण्याची नक्की गरज नाहीये. यावेळेस इथे नक्कीच एक्स्ट्राची धाव मिळेल. आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील टीमचं पाहतोय. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाचं धावफलकावरती धावसंख्या 1 या आकड्यावर मनोज आणि योगेश जोडी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला ओपनिंग जोडी आहे. माइंड सेट केला असेल मैदानामध्ये जेव्हा एंटर होताना की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु इथे पाहिलं तर नक्कीच ज्या पद्धतीने माइंड सेट केलंय मनामध्ये नक्कीच एक निर्दय आणि एक टार्गेट सेट केलाय